ANS न्यूज। आज या ठिकाणी इथे आपल्या वाशी नाका वॉर्ड क्रमांक 147 मध्ये स्वतः महापौर येऊन पाहणी करून गेल्या। आता इथे जो नाल्याची सफाई आहे ती 8-10 दिवसात कंप्लीट होणार आहे आणि आपल्या वॉर्डमध्ये 44% काम पूर्ण झालेलं आहे आणि पुढेही पावसाळा चालू जरी झाला तरी काम चालूच राहणार आहे आणि आपण मॅक्सिमम कामं जी आहेत नाली सफाईची ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि जसं मी सांगितलं कुकरेजा पासून आपलं मोठ्या नाल्यांचं काम चालू झालं आहे। इथे आता जे चालू आहे काम ते 8 ते 10 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे। पावसाच्या अगोदर आपण प्रयत्न करतोय की लवकरात लवकर कामं होण्यासाठी आणि पावसानंतरही आपली कामं चालूच राहणार आहेत आणि आपण प्रयत्न करूयात लवकरात लवकर ते कामं पूर्ण करण्याचा। आजची पाहणी दौरा 2 विषयासाठी होता। एक तर 5 तारखेला पर्यावरण दिवस आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी वाशी टोलनाका असेल आणि ऐरोली टोलनाका त्या ठिकाणी संपूर्ण जो एंट्रन्सला जो साईडला जो ओपन स्पेस होता त्या ओपन स्पेसचा वरती जो राडा रोडा होता तो संपूर्ण क्लिअर करून आपण येणाऱ्या 5 तारखेला पर्यावरण डेच्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणावरती बहावाची चांगली झाडं म्हणजे सुशोभीकरण आपण बोलतो ना ब्युटिफाय त्या पद्धतीची झाडं आपण वृक्षारोपण करणार आहोत। त्याचबरोबर ठाणा आणि मुलुंडपर्यंतचा जितका मोठा जो पूर्ण हायवे आहे वेस्टर्न एक्सप्रेस तो संपूर्ण 1000 झाडं आपण त्या ठिकाणी लावणार आहोत। म्हणजे झोन 5चे नांदेडकर मॅडम असू दे आणि झोन 6चे त्या ठिकाणी धोंडे साहेब असू दे त्या दोघांच्याही आपण उपस्थितीमध्ये आणि त्यांच्याबरोबर विचार विनिमय करून अशा पद्धतीचं झाडांचा एक विषय आपण आज कंप्लीट केलेला आहे। त्याचबरोबर झोन 5 मधले जर सुभाषनगरचा नाला असेल, अयोध्या नगरचा नाला असेल, वाशी नाक्याचा नाला असेल ह्याची पाहणी करण्यासाठी मी इथे आले। एंटायर मुंबईचे सगळे मेजर आणि मायनर नाले पाहिले तर झोन 5 सोडून बऱ्यापैकी 80% वरती संपूर्ण कंप्लीट झालेले, ऑलमोस्ट 100% झालेले। झोन 5 मध्ये कॉन्ट्रॅक्टर आले होते त्याच्यानंतर पूर्ण चेंज झाले, त्यांनी करू शकले नाहीत त्यामुळे दुसरे आपण कॉल केलेत तर ह्या प्रोसेसमध्ये थोडा वेळ गेला। पण आता जर मी इकडे पाहिलं तर अयोध्या नगरचा नाला पण बऱ्यापैकी या ठिकाणी क्लीन झालेला आहे। जवळपास 44% नाला आता क्लीन झालेले आहे। अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितले की जवळपास 8-10 दिवसामध्ये आपण तेही क्लिअर करून घेऊ। पावसाळी सीझन पावसाळ्याचा आनंद मुंबईकरांना चांगल्या पद्धतीने घेता यावा यासाठीच ही सगळी धावपळ चालू आहे। यासाठीच हे नाले सफाई या ठिकाणी असलेले नाल्यांची पाहणी असेल, रोडची पाहणी असेल किंवा मिठी नदीची पाहणी असेल ती आम्ही पूर्ण घेऊन ह्याची संपूर्ण क्लिनिंग प्रोसेस आम्ही कंप्लीट करतोय। कुठल्या अवेअरनेससाठी? अवेअरनेस बघा कसं आहे, मी वारंवार माझ्या भाषणामध्ये सांगते की हे एकाचं काम नाहीये, हे लोकप्रतिनिधी, ऍडमिनिस्ट्रेशन आणि लोकांचा सहभाग आमच्यासाठी फार गरजेचा आहे। आता नाल्यामध्ये वस्तू कोण टाकतं? घरातून टाकलं, काही फेकून दिलं, नाल्यामध्ये वस्तू पडतात तर त्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्या असतील, पिशव्या असतील, काही ठिकाणी आम्हाला रिक्षा मिळाल्या, काही ठिकाणी आम्हाला बाईक्स मिळाल्या, काही ठिकाणी बिचाने मिळाले, अख्खा बेडच्या बेड पण आम्ही काढलेले आहे। तर हे सगळं होता कामा नये ना। तर ह्या ठिकाणी आपल्या मुंबईकरांना मी नम्र विनंती करते की तो आपल्या बाजूचा जो नाला आहे ना त्याला नाला म्हणून बघू नका, त्याला असं बघा ना की ते एक ब्युटिफाय असलेली, आपण फॉरेन कंट्रीमध्ये गेलो तर नाल्याला सुद्धा लोक पर्यटन म्हणून बघायला येतात का आपण मुंबईचा विचार त्या पद्धतीने करू नये? लोकांनी सहभाग दिला, नाल्यावरती असलेली एन्क्रोचमेंट बंद झाली पाहिजे। त्या ठिकाणी प्रशासनाला मी सांगेल की त्यांना त्या पद्धतीने नाला वायडिंगची कामं करा। नालाच जर तुम्ही एन्क्रोच करून तो छोटा केला तर नाल्याचं पाणी जाणार कसं? म्हणजे सगळ्या दृष्टीने पाहायला गेलं तर मुंबईकरांनी, प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी सर्वांनी मिळून जर काम केलं तर नक्कीच मुंबई सुंदर दिसणार।